हॅलो. तर आज आम्ही निघालो आहोत राजा शिवाजी हा चित्रपट पाहण्यासाठी. आणि बघा, पोहोचलेलो आहोत आम्ही ॲमेनोरा मॉलमध्ये. खरं तर मला ॲमेनोरा मॉल हा अजिबात आवडत नाही. कारण सांगते तुम्हाला, कारण की हा मॉल भरपूर मोठा आहे आणि खरं तर आम्हाला लक्षातच येत नाही की कुठून कुठं जायचं आहे. आणि मी तर प्रत्येक वेळेस चुकणारच आहे. एकटी तर मी फिरूच शकत नाही ह्या मॉलमध्ये. हा मॉल इतका मोठा आहे. आणि ठीक आहे, दरवेळेस सीझन मॉलला जात असतो, पण ह्यावेळेस इकडचे तिकीट बुक केलेत अहोंनी आणि त्यामुळेच आम्ही आलेलो आहोत. आणि बघा, अजूनही पिक्चर चालू व्हायला 1 तास आहे आणि म्हणूनच आम्ही आता इथं बसलेलो आहोत इथं टाईमपास करत. आणि मी काय दाखवते तुम्हाला, तर माझ्या पाठीमागं बघा अथर्व बसलेला आहे. तर तो रुसून बसलेला आहे, तो काही आमच्यासोबत बसलेला नाही आहे. तर ह्याचं असंच नाटक दरवेळेस चालूच असतं. मॉलमध्ये आलं की असं काही सुरू फायनली पिक्चर संपला आणि खूप छान पिक्चर होता. आणि बघा, आता पिक्चर संपल्याच्यानंतर तर हे सगळं आलो डायरेक्टली KFCमध्ये. आणि KFCचे बर्गर आणि पेप्सी वगैरे घेतली. आणि ते खाल्ल्याच्यानंतर खूप सारी भूक लागली होती मुलांना, म्हणून म्हटलं की चला आज KFCचा बर्गर खाऊया. आणि ते खाल्ल्याच्यानंतर आलो डायरेक्टली जे काही मॉलमध्ये स्टॉल लागणार होते तर ते बघण्यासाठी. खरं तर विंडो शॉपिंगच करणार होते मी. बघूया म्हटलं काय काय आहे तरी, आणि म्हणूनच म्हटलं की चला फिरूया थोडंसं आणि मग घरी जाऊया म्हणून आलो. आणि बघा, ही एक रिंग आवडली मला तिथं, म्हणून ही रिंग घेतली. आणि खूप सारे स्टॉल होते, ज्वेलरीचे होते, कपड्यांचे होते, चपलांचे होते, पर्सचे होते आणि बरंच काही होतं. आणि खाणं पिणंसुद्धा तितकंच होतं. आणि संध्याकाळी इथं ना सिंगिंगचा काहीतरी कार्यक्रम होता, पण आम्ही भर दुपारी आलो होतो आणि तो 6च्या नंतर चालू होणार होता. तर त्यामुळे आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही आणि बराचसा वेळ आम्हाला ह्या गोष्टीसाठी गेला आहे बघा. तर इथं हे जेल नेल पॉलिश आणि मेहंदी फ्री होतं आणि त्यासाठीच भरपूर सारी लाईन होती. म्हटलं की चला, अजून काही आपण ह्याचा एक्सपिरियन्स घेतलेला नाही आहे, तर म्हणून आम्ही बराच वेळ थांबलो आणि हे केलं. आणि इथं मला ती मुलगी पण विचारत होती की तुम्हाला नक्की हाच कलर लावायचा आहे का? तर मी त्यांना तेच सांगत होते की मी सगळे कलर आता माझे बऱ्यापैकी लावून झालेले आहेत, खूप खूप वेळा सगळ्या शेड्स तिने जे शेड कार्ड दाखवलं होतं त्याच्यातले. आणि म्हटलं की चला, आता ग्रीनच कलर आपला लावायचा राहिलेला आहे, म्हणून म्हटलं की ठीक आहे, मला ग्रीनच कलर लावतो. आणि खरं तर तीसुद्धा थोडी कन्फ्यूज होती, पण म्हटलं नाही, मला हाच लावायचा आहे. आणि अहोसुद्धा मला हेच बोलत होते की तू ग्रीन कलर का लावला असशील, तुला दुसरे कलर नाही भेटले का? आणि ही सारी शॉपिंग केली आम्ही. आणि चला आता बाय.